हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना। आज मी आली आहे येडेश्वरी देवी मंदिर। येडेश्वरी देवी मंदिर हे कळंब तालुक्यात आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे। येडेश्वरी देवीच्या मूर्तीची स्थापना त्रेतायुगात झाल्याचे मानले जाते। बालाघाट डोंगर रांगेत सुमारे 350 ते 400 फूट उंचीवर हे मंदिर आहे। मंदिरात जाण्यासाठी 204 पायऱ्या आहेत। त्यापैकी पहिल्या 50 पायऱ्या चढल्यानंतर समोरच एक उंच अशी दीपमाळ आहे। मंदिराच्या चोहोबाजूनी चिरेबंदी तट आहे। प्रवेशासाठी उत्तर, दक्षिण व पश्चिम या दिशांनी कमानी आहेत। मंदिराची उभारणी हेमाडपंथी स्थापत्य शैलीतून झाली आहे। मंदिर बांधकामामध्ये 101 दगडी खांब व दगडी शिळांचा वापर केला आहे। मंदिरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर देवीच्या स्नानासाठी दत्त कल्लोळ आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवी। प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले तेव्हा त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा रामाने पार्वतीला वेडी आहेस असे म्हटले। तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी या नावाने तिथे प्रसिद्ध झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते। देवीची वर्षातून 2 वेळा यात्रा भरते। चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते। असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो। एरवी 12 महिने काळी भोर असलेली जमीन देवीची पालखी येताच चुनखडी प्रगट होते अशी पूर्वीपासून मान्यता आहे। त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात। पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते। या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो। येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात। Gracias.
धावत येते आई यशवंती ताला अगे संकट पडता तुझ्या भक्ताला धावत. येरमाळा हे औरंगाबाद सोलापूर धुळे महामार्गावर आहे. बस स्थानकापर्यंत सार्वजनिक वाहतूक आहे. तेथून मंदिरापर्यंत खाजगी वाहनाने जावे लागते. एडेश्वरी देवी मंदिर हे धाराशिव पासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे, तर तुळजाभवानी देवी मंदिरापासून 55 किलोमीटर अंतरावरती आहे. मंदिरापर्यंत बसेसची सोय नाही. खाजगी वाहनाने या ठिकाणी यावे लागते. कळंब व बार्शी येथून येरमाळा येथे येण्यासाठी 25 किलोमीटर अंतर कापावे लागते. तर ही होती एडेश्वरी मंदिर येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथील